नमस्कार, मी वर्षा तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आज आपण कैरीचं पन्ह बनवणार आहोत। अगदी झटपट आणि उन्हाळ्यामध्ये तर नक्कीच हे पन्ह आपण बनवायला पाहिजे। तर इथे ही कमी आंबटवाली कैरी घेतली आहे मी। पन्ह बनवण्यासाठी शक्यतोवर जी तोतापुरी कैरी असते ती घ्या, स्वच्छ धुवून घ्यायची आणि याचा देठाकडील भाग जो आहे तो कट करायचा। आता याचा आपण पिलरच्या सहाय्याने साल काढून घेणार आहोत। तर आता ही कैरी जी आहे ती आपण त्याचे पूर्ण साल काढून घेतले आहे। कुकरमध्ये ठेवायची, थोडंसं पाणी टाकायचं, कैरी शिजल इतपत पाणी टाकायचं। कुकरचं झाकण लावून आपण हे 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत कुकरच्या। इथे आपण 2 ते 3 शिट्ट्या काढून घेतल्या आहे। आता हे थंड झाल्यावर आपण याचं झाकण काढून घेऊ। आता हे ना थंड झालं आहे बघा, आपण काढून घेऊ। हे जी कैरी शिजलेली आहे छान अशी 2 ते शिट्ट्यामध्ये व्यवस्थित शिजून याचा गर निघायला सुरुवात होते बघा। या पाण्यामध्ये सुद्धा थोडासा गर निघालेला आहे, तो आपण काढून घेऊ अशा पद्धतीने। आणि या तुम्ही एकदम थंड झाल्यावर हाताने सुद्धा याचा गर काढू शकता किंवा असा काटा चमच्याने सुद्धा हा गर व्यवस्थित काढता येतं। आपल्याला हा संपूर्ण गर जे आहे ते काढून घ्यायचा आणि यामधली बी वेगळी काढायची आहे, काढून टाकायची म्हणजे यामधून। तर इथे आपण हे बी काढून घेऊ आणि आता हा जेवढा गर आहे म्हणजे मोजून घ्यायचा। हा गर जेवढा गर आहे तेवढाच गुळ घ्यायचा आहे। आता हा एका वाटीमध्ये टाकते। तर इथे तुम्ही पाहू शकता पाऊण वाटी एवढा हा कैरीचा गर मिळालेला आहे आपल्याला एका कैरीचा। इथे तुम्ही 2-3 कैऱ्या घेऊ शकता। आता या स्टीलच्या पातेल्यामध्ये आपण पाऊण वाटीच गुळ घेणार आहोत आणि त्यात गुळ भिजेल एवढं पाणी टाकायचं आणि हा गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे। याचा पाक नाही बनवायचा आपल्याला, फक्त गुळ हा या पाण्यामध्ये मेल्ट झाला पाहिजे। इकडे 2 हिरवी वेलची सुद्धा मी अशी कुटून घेते। तर इथे पहा आपण गुळ फक्त मेल्ट करून घेतला आहे। आता यामध्ये आपण हा कैरीचा जो गर काढून घेतलेला आहे तो टाकायचा आणि एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे हे छान टिकतं। तुम्ही हे गाळून देखील घेऊ शकता। आता याला आपण चांगलं मिक्स करून एक उकळी आणू। आता खूप ऊन पडत आहे, म्हणजे उन्हाळा सुरू झालाय, तर असं आहे कैरीचे वेगवेगळे पदार्थ बघा आपल्या शरीराला थंडावा देण्यासाठी नक्कीच करून खा। आणि हे पन्ह तर एकदा हा गर आपण बनवून ठेवला तर 15 दिवस आपण याचं पन्ह करून पिऊ शकतो झटकीपट।
आता याला एक उकळी काढून घेते. आता याला उकळी आली की आपण गॅस बंद करून घेणार आहोत आणि हे गाळून घेते मी, म्हणजे यामधल्या ज्या काही कैरीच्या गाठी वगैरे आहेत त्या छान अशा गाळल्या जातील. आता आपण हे गाळून घेतल्यावर तुम्ही इथे पाहू शकता छान ठीक असं हे मिश्रण आपल्याला मिळालेलं आहे. आता यामध्ये कुटलेली वेलची टाकूयात आणि मिक्स करूयात. आता हे थंड झाल्यावर आपल्याला याचं पन्ह बनवायचं आहे. आता हे तुम्ही फ्रीजमध्ये बनवून ठेवू शकता. थोडंसं थंड करून घ्यायचं. आता हे बऱ्यापैकी थंड झालं आहे. आपण पन्ह बनवायला घेऊ. आता यामधलं 1-2 चम्मच मिश्रण या ग्लासमध्ये घ्यायचं. यात तुम्ही साखर देखील टाकू शकता. पण गुळाचं खूप छान रंगसुद्धा खूप छान येतो आणि चवसुद्धा मस्त येते. तर यामध्ये आपण थंडगार पाणी टाकायचं आहे. तुम्ही बर्फाचे तुकडे टाकू शकता. थोडंसं मीठ टाकायचं, चव छान लागते. आणि हे मिक्स करायचं आणि आपलं हे कैरीचं सुमधुर असं पन्ह तयार झालं आहे. नक्की करून पहा, पिऊन पहा आणि कसं झालं कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. भेटू अशाच छानशा झटपट आणि नवीन रेसिपीसह.